शेतकरी मित्र, आज आपल्या ऊसाला 50 दिवस आज पूर्ण झालेले आहेत आणि 50 दिवसाच्या नंतर आपण AI टेक्नॉलॉजीच्या आधारे जी ऊस शेती करतो ह्याच्यामध्ये आज आपल्याला मेसेज आलेला आहे की आज आपल्याला ऊसाला आपल्या खताचा डोस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर खताचा डोस टाकीत असताना हे आपण एवढे एक 5-6 पोते आपण इथे आणलेले आहेत खताचे. हे 1 एकरसाठी एवढं प्रमाण आहे. तर अगोदर मी तुम्हाला ऊस दाखवून देतो की ऊसामध्ये आपल्या फुटवे बघा कशा प्रकारे झालेले आहेत. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवून दिलं की बऱ्याच जागेवर 7, 8, 10, 12 असे पण फुटवे आहेत. काही जागेवर 6 पासून ते 7 पस्तोर म्हणजे 12 पर्यंत असे फुटवे आहेत आपल्याला. तर बघा आज आपलं ऊसाचा फुटवे एकदम जाड असे फुटवे निघलेले आहेत, एकदम चांगले चांगले. आणि 6, 7, 6, 7 काही जागेवर 10, 12 असे आपल्याला फुटवे मिळालेले आहेत. तर शेतकरी मित्र, आज आपल्या ऊसाला 50 दिवस पूर्ण झालेत आणि 50 दिवसाच्या नंतर आपल्याला ऊसाला आपल्या खताचा डोस आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर खताचा डोस आपण टाकून घेताना आपला ह्याच्यामध्ये खत घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला अमोनियम सल्फेट 1 बॅग घ्यायची आहे 50 किलोची. त्याच्यासोबतच आपल्याला आपण घेतलेलं आहे 1846 DAP, हे पण आपण त्याच्याबरोबर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे आपण सुपर ग्रीन घेतलेलं आहे. आणि पुन्हा परत घेतलेलं आहे आपण पॉलिसल्फेट घेतलेलं आहे 50 किलो. आणि निंबोळी पेंट घेतली आपण 40 किलो. आणि जे आपलं मायक्रोरायझा आहे, ह्यो मायक्रोरायझा आपण घेतलेला आहे 4 किलो. तर शेतकरी मित्र, असा आपलं खताचा आपला ह्या पूर्ण सगळा एकत्र डोस करून आपल्याला ह्या ऊसाला आपल्याला द्यायचा आहे. मित्र, आतापर्यंत आपण बघितलं असन की आपण ह्याच्यामध्ये होमिक ॲसिड असन, पुन्हा आणखीन मायक्रोरायझा असन, फॉस्फरिक ॲसिड, हे ते आपण आतापर्यंत ह्याला ड्रिचिंग दिलं होतं. पुन्हा आणखीन जी आपली मायक्रोन्यूट्रन जी स्लरी केली होती ती स्लरी आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही बघू शकता ऊसाचं एकही पान तुम्हाला पिवळं पडलेलं तुम्हाला कुठेही दिसणार नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये आताच ह्याच्यात काल पाळी पण हाणून घेतली ट्रॅक्टरच्या साहाय्याने, बारक्या ट्रॅक्टरने आपण ह्याच्यामध्ये पाळी पण हाणून घेतली. त्याचं कारण होतं की जे आता सध्या थंडीचे दिवस आहेत, तर ह्या थंडीचे दिवस जर माती जरशी खालीवर केली तर ह्याच्यामध्ये थोडेसे आपल्या ऊसाला गरमी तयार होईल आणि मातीचं तापमान थोडंसं वाढन खालीपर्यंत. म्हणून आपण ते माती पण पाळी हाणून घेतली आणि माती मोकळी करून घेतलेली आहे. आणि मित्रांनो, हे आपण खत देत असताना खत आपण आता असं देणार होतं की ऊसाच्या बरोबर बुडाला आपण खत देणार होतं. ह्या ऊसाच्या बरोबर बुडाला आपण खत देणार आहेत. ह्या इथं असं ह्या बाजूला असं इथं असं खत देणार आहे त्याला. आणि खत देऊन ही जी माती आहे ही माती आपण त्याच्यावर थोडी थोडी अशी पायाने त्याच्यावर लोटणार आहेत लोक, हे अशा प्रकारे असं. तर हे असे आपण त्याला खत टाकल्याच्या नंतर आपण त्याला तशी माती अडकून त्याच्यामध्ये करणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जर हे जर AI टेक्नॉलॉजीचा जर तुम्हाला जर काही प्रश्न असतील काय असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये पण विचारू शकतात. आणि गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ताभाऊ दैफळे ह्या नावाचं पेज आहे. या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जर काही चुका होत असतील तर नक्की मला त्या सांगू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.